श्री स्वामी समर्थ। मी पुन्हा माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आज मी बनवणार आहे शेवग्याची शेंग, मसाला शेवग्याची शेंग। त्याच्यासाठी मी इथं 2-3 शेवग्याची शेंगा कापून घेतल्यात। हिरव्या वाटण्यासाठी खोबरं, लसूण मिक्सरच्या भांड्यात मिक्स करून त्याची पेस्ट करून घेतलेली आहे। आणि नंतर मी एका कढईत 3 चमचे तेल टाकून घेतले। 3 चमचे तेल टाकले। माझा चमचा छोटा आहे त्याच्यामुळे मी 3 चमचे तेल टाकलेले आहेत। इथं जिरी मोहरी टाकून घेतली आणि मी बारीक चिरून कांदा आणि टमाटो एक कांदा आणि एक टमाटो चिरून घेतलं होतं, ते टाकून घेतलेलं आहे। नंतर ते टाकलं की मिक्स करून चांगलं बारीक होईन तेलात बारीक होईपर्यंत ठेवायचं। ते त्याला ठेवलं की नंतर आपण जे हिरवं वाटण केलं होतं ते टाकून घ्यायचं। ते पण थोडंसं टाकून हलवून घ्यायचं चांगलं। त्या जोपर्यंत ते तेलात मिक्स होत नाही तोपर्यंत ते हलवून घ्यायचं। त्यात चटणी, लाल चटणी, काळं तिखट आणि हळद टाकून घ्यायची, ते पण मिक्स करून घ्यायची। पूर्ण मसाल्याला पूर्ण लावून घ्यायचं। तेलाला पूर्ण लावून घ्यायचं। हळद आणि आपण चटणी टाकलेलं होतं ते सगळं मिक्स मसाल्याला चटणी टाकून मसाला लावून घ्यायचा। आणि नंतर त्यात थोडंसं आपण जे मिक्सरमध्ये हिरवं वाटण केलं होतं त्यात थोडंसं पाणी टाकून त्या ग्रेव्हीमध्ये ते पाणी टाकून द्यायचं, जेणेकरून चव चांगली येते आणि मसाला पण चांगला शिजलेला जातो। मसाला चांगला शिजलेला असतो ना, जे आपण उकडून घेतलेले शेंगा होत्या ना, त्या मसाल्यात आपण त्या शेंगा टाकून देऊया, जेणेकरून पूर्ण शेंगांना तो मसाला लावून घ्यायचा। मसाला हे असल्यामुळे जास्त पाणी नाही टाकायचं। मसाला शेंगा त्याच्यामुळे जास्त पाणी नाही टाकायचं। आणि ते पूर्ण झाल्यावर थोडंसं शिजू द्यायचं आणि त्याच्यावरनं थोडीशी कोथिंबीर टाकून द्यायची। आणि अशी झाली आपली मसाला शेवग्याची शेंग। इकडं मी चपात्या पण करून घेतल्या पट्टदिशीने। चपाती आपली करून घेतली आणि चपाती आपली भाजली ना, इकडं मी माझ्या मिस्टरांचा डबा पण भरून घेतला। लगेच डबा भरून झाला ना, मी इकडं माझ्या दारात रांगोळी काढायची राहिली होती, त्याच्यामुळं रांगोळी पण काढून घेतली पट्टदिशीने। आणि देवपूजा पण शिल्लक होती माझी, मग मी देवपूजा करून घेतली। स्वामींचं नाव घेतलं। सुरुवातच आपली स्वामींपासून होते। दिवसाची सुरुवात स्वामीपासून, त्या दिवसाचा शेवट पण स्वामी। कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा।